मुंबईतील टोरेस कंपनीच्या कथित आर्थिक घोटाळ्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। या कंपनीनं गुंतवणुकीवर घसघशीत परतावा देण्याचं आश्वासन देऊन लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं बोललं जात आहे। हा सगळा घोटाळा समोर आल्यानंतर गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या विरोधात आता गुन्हा दाखल केला आहे। या स्कॅममध्ये जे आर्टिफिशियल स्टोन हिरे म्हणून दिले गेले, त्यात काही व्हाउचर दिली गेली, तर ते आर्टिफिशियल स्टोन हिरे हे सुद्धा खोटे होते असं समोर आलंय। आलिशान दुकानात बोलवून सेमिनार घेऊन लोकांना चक्क गंडा घातला गेला असं आता स्पष्ट होऊ लागलंय। मैं इसमें 4 लाख इन्वेस्ट किया हूँ। शुरू में मैं 1 लाख रुपया डाला था तो मुझे बराबर वीकली पेमेंट आने लगा था। उस टाइम 6% था और अभी 10% किया तो उसमें मैं और 3 लाख रुपया डाल दिया, तो अभी तो वो आया नहीं। साधारणपणे तुमचं मिळकत काय आहे, तुम्ही तुमचा व्यवसाय काय आहे, हे 4 लाख जमवण्यासाठी तुम्ही किती दिवस मेहनत केली होती आणि काय फ्युचर प्लॅन्स होते, काय करणार होतात हे वाढीव पैसे मिळाल्यावर? हम लोग भाजी का बिजनेस करते हैं, सुबह सुबह भाजी का बिजनेस करते हैं। हम लोगों ने पैसा कुछ रखे थे कि अगर इन्वेस्ट करो कुछ पैसा जमा हो जाएगा तो धंधा को आगे बढ़ाऊंगा, इसकी लालच में हम लोग पैसा वहाँ पे डाल दिए। कंपनी से कुछ रिस्पांस मिल रहा है? नहीं, कुछ नहीं, ऐप सब ओपन हो रहा है, कुछ पैसा वैसा कुछ नहीं आ रहा है। 10,000 रुपये डाले थे मैंने, बोले 50,000 रुपये आएंगे और 50,000 जब मेरे तो डाला और हफ्ता भी नहीं आया और बंद हो गए। 60,000 रुपयाची तुम्ही गुंतवणूक केली? हाँ, 60,000। त्यामुळे काही जणांनी 2-5 हजार, 50,000 ते कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक अनेकांनी केली होती आणि आता ही टोरेस कंपनी गायब झाली आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी टोरेसच्या गुंतवणूकदारांची भेट घेतली। टोरेस कंपनीकडून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली। या गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आलाय। मी स्वतः यात लक्ष देत आहेत। प्रयत्न हा राहणार की पहिल्या टप्प्यात त्याचे जिथे जिथे पैसे गेले ते लवकरात लवकर ते सगळे अटॅच करणं। दुसऱ्या बाजूला क्रिमिनल फौजदारी प्रक्रिया, त्यात जे जे यात होते इन्व्हॉल्व त्यांची अटक करणे। मी EOW ला प्रार्थना करणार आहे की त्यांनी ताबडतोब LOI म्हणजे यांना विदेशात जाता येणार नाही, हे LOI लगेच इश्यू करावा। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेत फक्त हिंदू व्यापाऱ्यांनाच स्थान देण्याची मागणी हिंदू महासभा यांच्याकडून करण्यात आली आहे। सिद्धेश्वर यात्रेत होम मैदानावर दुकानं असतात, ही दुकानं फक्त हिंदू समाजालाच देण्यात यावीत अशी आग्रही मागणी हिंदू महासभेनं केली। सिद्धेश्वर महाराज मंदिर पंच कमिटीकडे ही मागणी करण्यात आली आहे। आम्ही या गड्ड्यावर अनेक वर्षापासून पाहतो की आपल्या व्यापाऱ्यांना इथं दमदाटी दिलं जातं आणि त्यांना इथून कसं पळवायला करतील त्याची उपाययोजना केली जाते। गेल्या वर्षी आम्ही इथं गड्ड्यावर पाहिला असता की एका व्यापाऱ्याला अक्षरशः इथले काही जे जिहादी लोक आहेत, म्हणजे हे गड्डा जो आहे ते पूर्ण जिहादी लोकांच्या हातात गेलेलं आहे, की जवळजवळ त्यांनी ठरवलेलं आहे की इथले सगळे हिंदू व्यापारी संपवायचं आणि इथं सगळे जिहादी वृत्ती सगळी करते। त्यासाठी आम्ही गेल्या वर्षीपासून ही उपाययोजना चालू केली होती, पण पंच कमिटीला सुद्धा वेळोवेळी कळवलं होतं की आपल्या लोकाला हिंदूची जत्रा हिंदू व्यापाऱ्यांना प्राधान्य द्या। तिकडे